हरे कृष्ण. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टक याचा आपण दुसरा श्लोक वाचायला आज सुरुवात करणार आहोत. तर श्री चैतन्य महाप्रभू या सर्व प्रार्थना भगवंतांना अर्पण करत आहेत. तर ते म्हणतात, नाम नामकारी बहुदा निज सर्व शक्ती. नाम नाम म्हणजे भगवंतांची विविध पवित्र नामे. अकारी, अकारी म्हणजे प्रकट होतात. नाम नामकारी. बहुधा, बहुधा म्हणजे विविध प्रकारची. निज सर्व शक्ती, निज म्हणजे स्वतःची. तर भगवंतांनी निज सर्व शक्ती म्हणजे सर्व प्रकारच्या स्वतःच्या दिव्य शक्ती तत्र अर्पिता. तत्र अर्पिता म्हणजे काय आहे? त्यांमध्ये अर्पण केल्या आहेत, ठेवल्या आहेत, उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणजे नाम नाम अकारी बहुधा निज सर्व शक्ती म्हणजे भगवंतांनी ह्या हरिनामामध्ये, पवित्र नामांमध्ये बहुधा विविध प्रकारच्या निज सर्व शक्ती, स्वतःच्या दिव्य शक्ती तत्र अर्पिता त्यांमध्ये अर्पण केल्या आहेत, ठेवल्या आहेत, उपलब्ध करून दिल्या आहेत. नियमितः स्मरणे न कालहा. आणि नियमित म्हणजे काय? नियमाने. स्मरणे म्हणजे स्मरण करणे. न कालहा वेळेचं बंधन नाही. तर भगवंतांनी इतकी सारी नामं दिली आहेत आपल्याला स्मरण करण्यासाठी, पण नियमित म्हणजे कोणताही नियम नाही स्मरण करण्यासाठी. न कालहा वेळेचं बंधन नाही. आपण कधीही हरिनाम करू शकतो. उठताना, बसताना, चालताना, अगदी झोप लागेपर्यंतही आपण हरिनाम घेत राहू शकतो. एतादृशी तव कृपा भगवन मम अपि. एतादृशी म्हणजे खूप प्रचंड. तव कृपा तुमची कृपा. भगवन हे भगवंता. तर भगवंता तुम्ही आमच्या सगळ्यांवर एतादृशी खूप प्रचंड अशी तव कृपा, कृपा करून ठेवलेली आहे. तर तुम्ही इतके दयाळू आहात की अकारण आमच्यावर तुम्ही कृपा करता. तुम्हाला आमच्याकडून काहीच नको आहे, तर तुमची कृपा कशी आहे? अकारण अशी कृपा आहे. आमच्या कल्याणासाठीच ती कृपा आहे. मात्र चैतन्य महाप्रभू इथे एक दुःख प्रकट करता आहेत. ते म्हणत आहेत, मम अपि. ममापि दिसतंय ते मम अधिक अपि. मम म्हणजे माझी आणि अपि म्हणजे जरी. तर तुम्ही हे सगळं दिलेलं आहे. अपि जरी हे सगळं दिलं आहे, मात्र मी कसा आहे? मम मी कसा आहे? दुर्दैवम ईदृशम. तर दुर्दैवम म्हणजे दुर्भागी आहे आणि ईदृशम म्हणजे असा. तर दुर्दैवम ईदृशम म्हणजे मी असा दुर्भागी आहे. तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे. तुमच्या सर्व वेगवेगळ्या नामांमध्ये तुमचे स्वतःच्या दिव्य शक्ती घालून दिल्या आहेत. हे नाम घेण्यासाठी कोणताही नियम नाही आहे, तरीही मी मात्र इतका दुर्दैवी आहे. तर आपल्याला इथे शेवटी दिसतंय दुर्दैवम ईदृशम इह. तर इह या शब्दाचा अर्थ आहे यामध्ये, म्हणजे ह्या पवित्र नामात. अजनी. अजनी म्हणजे काय? निर्माण होणे. न अनुरागहा. तर इथे शेवटी आपल्याला दिसतंय ना अनुरागहा. नानुरागहा असं दिसतंय. तर त्याचं फोड कशी आहे? न अधिक अनुरागहा. तर अनुराग म्हणजे आकर्षण, आसक्ती. तर न अनुराग हा म्हणजे आकर्षण नाही. तर मी इतका दुर्दैवी आहे की मला या सगळ्या तुमच्या नामाप्रती, नाम घेण्याप्रती मुळीच आकर्षण नाही. तर हा श्लोक आहे तो एकदा आपण बोलूया आणि मग भाषांतर वाचूया. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती
तत्रार्पिता नियमितः स्मरणेन कालः। एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमीदृशम् इह जनीन अनुरागः। भाषांतर वाचूया। हे प्रभो, केवळ तुमचे पवित्र नामच सर्व जीवांना सर्व प्रकारची कृपा प्रदान करू शकते आणि कृष्ण, गोविंद अशी तुमची लक्षावधी नावे आहेत. या दिव्य नावांमध्ये तुम्ही आपल्या सर्व दिव्य शक्ती विहित केल्या आहेत, ठेवल्या आहेत. या नावांचे स्मरण करण्यासाठी कठोर नियमही नाहीत. हे भगवन, आपण आपल्या अकारण कृपेमुळेच आम्हास आपली प्राप्ती करून घेण्यास पात्र बनवता. तर हे हरिनाम घेतल्यामुळे आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. परंतु मी इतका दुर्दैवी आहे की मला या नावांप्रती मुळीच आकर्षण नाही. तर आपण हा दुसरा श्लोक समजून घेतला आहे. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम की जय. हरी बोल.